ब्लँक विथ करेक्ट होमोफोन. होमोफोन म्हणजे काय? उच्चार. या ठिकाणी योग्य कोणतं? टेन्स, 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 टॉल. पर्याय टेन्स. रीडिंग फेरी टेल म्हणजे फेरीच्या परी कथा वाचते. फाउंड द रीडिंग. पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल. पझल बनवायचं. मॅट बनेल, COLT कोल्ट बनेल, COAT कोट बनेल, आणि उभा काय बनेल? CELL सेट. तर पर्याय क्रमांक 1. विच प्रिफिक्स विल यू ॲड टू मेक अ अपोजिट ऑफ द वर्ड कनेक्ट? डिस्कनेक्ट वापरा. डिस वापरा तिथे. विच टू ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर पॅसिव्ह व्हॉइस? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये 2 पर्याय नोंदवा. एक, लेट द विंडो बी ओपन, आणि चौथं, आवर क्लासरूम इज क्लीन वन्स अ वीक. आता फाइंड द 2 नेम ऑफ बर्ड फ्रॉम द ग्रिड अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. दो, ईगल आणि आऊल दुसरा आणि तिसरा. हे त्याच्यामध्ये आहे शोधायचे होते. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज द सेम मिनिंग ऑफ द वर्ड ॲक्युरेट? एक्झॅक्ट आणि करेक्ट पहिला आणि चौथा. इफ युजफुल, more useful, most useful. Then little, less, least. पर्याय क्रमांक 3. Which is the odd one in the following pair? चुकीचा. स्नेक, वॉल्क, फॉक्स नाही. स्नेक काय होत आहे? सरपटतो. Which choose 2 correct objective from the given alternative. ॲडजेक्टिव्ह पाहिजेत आपल्याला. ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत? ग्लोरियस आणि इंटेलिजंट हे ॲडजेक्टिव्ह आहे. फाइंड द वर्ड स्पेल्ड करेक्टली फ्रॉम द वर्ड गिवन. डेलिशियस आणि बिलीव. 1 आणि 3 हे करेक्ट लिहिलेले स्पेलिंग आहे. इफ CU मीन CU, देन MSG मीन मेसेज. पर्याय क्रमांक 1. विच सिम्बॉल सजेस्ट इम्पॉर्टंट मेल? इम्पॉर्टंट मेलला काय असतं सिम्बॉल? स्टार रंगवलेला स्टार. पर्याय क्रमांक 3. रीड द फॉलोइंग नोट अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. वेन इज स्कूल स्टार्टिंग? आता तिथे पहा, डिअर डॅड, मंडे 30 जूनला लिहिलेली आहे नोट ती. द डे आफ्टर टुमारो इज द फर्स्ट डे ऑफ आवर स्कूल. यू आर नाव इन पुणे, सो प्लीज ब्रिंग मी सम नोटबुक फॉर मी. आता इथं 13 तारखेला लिहिलं आहे, तर काय म्हणजे टुमारो, डे आफ्टर टुमारो म्हणल्यावर कोणती तारीख येईल? परवा म्हणजे 15 तारीख. म्हणजे कोणता आज आहे तिथे? पर्याय क्रमांक 3 वेन्सडेला येईल परवा, कारण टुडे कोणता आहे? वार मंडे आहे. ट्यूसडे, वेन्सडे. चला पुढे. विच पेअर ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ अपोजिट वर्ड? कोणते अपोजिट नाही? ॲब्सेंट प्रेझेंट, इसेन्शियल, डिसइसेन्शियल, नोबडी, एव्हरीबडी, फॉर आणि अगेन्स्ट. कोणता येईल? इसेन्शियल, डिसइसेन्शियल हे विरुद्धार्थी शब्द नाही. चूज द करेक्ट टाईप ऑफ सेंटेन्स. बी क्वाईट काय या कसला सेंटेन्स आहे? ऑर्डर इम्पेरेटिव्ह आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. I ran fast. ... I missed the train. I ran fast, but I missed the train. आता तिथे पॅसेज दिलेला आहे. आता पॅसेजवरती I have so far received many gifts from my friends, relatives and neighbors. Of all these gifts, my most favorite gift is a wristwatch. My uncle gifted it to me this year on my 13th birthday. Panku, you are now entering into important year of your education. Hence, this gift my uncle had said while giving the wristwatch to me. Seeing a brand new model with the latest feature in it, I was speechless. I hugged my uncle tight and was jumping with joy. I was the happiest nephew in the world that day. White big diet, black numbers,
radium coated hands, sturdy and very attractive bed. It's really most beautiful and useful thing for me. When I showed it to my English teacher, he said, "Good, now you be punctual, be regular, be sincere, Pankaj. Respect every moment. Time will bring you your reward in due course of time." The writer is talking about his most favorite gift. What is the writer name? Pankaj. Panko म्हणजे पंकज. Who gifted a wristwatch to the writer? His uncle. The English teacher had told the writer to be punctual, regular and sincere. Select the correct alternative to complete the following statement. The writer's mood is seen all through the passage. संपूर्ण याच्यामध्ये तो कसा दिसतोय? हॅपी दिसतोय. What SMS will you send if you want to say have a nice day? HAND. Have a nice day. HAND. पर्याय क्रमांक 4. Observe the watch and tell the time. 2:30. म्हणजे 2:30 वाजलेले आहे. पुढे. Complete the following indirect speech sentence using correct alternative. Direct speech. Ullas said to me, "What are you doing?" Indirect speech मध्ये Ullas asked me, "What was I doing?" पर्याय क्रमांक 3. What I was doing. पर्याय क्रमांक 4. I shall have taken my degree by the year 2025. Identify the tense. Future tense. Future perfect tense. पहा बुद्धिमत्ता चाचणी. आपल्या बुद्धिमत्तेचं पाहूया. आता या बुद्धिमत्तेसाठी आपल्याला सर्वात प्रथम आपण जेव्हा पेपरला बसतो तेव्हा आपल्याला ABCD लिहिलेली असलीच पाहिजे. कधीही तुम्ही बुद्धिमत्तेचा पेपर सोडवायला घ्या तेव्हा या गोष्टी तयार असल्या पाहिजे. आता इथे जेव्हा असा तेव्हा त्या ठिकाणी याचं महत्व पेपरला लागणारा वेळ कमी लागतो. किमान एक प्रश्न तरी आपल्याला लगेच सुटतो. आपल्याला इथे NMMAचा पेपर नाही. NMMAच्या पेपरला A to Z असते. उलट आपल्याला स्कॉलरशिपला A to Y असते. त्यामुळे या पद्धतीची रचना असणारी ABCD आपल्याकडे लिहिलेली. पेपर जेव्हा तुमच्या ताब्यात मिळतो पेपर वेळेच्या अगोदर तुमच्या ताब्यात दिला जातो. फक्त त्याला सील असतं. तुमचे सुपरवायझर सांगतात की हे सील फोडू नका. बरेचसे तक्रारी अशा होतात की घंटा झाल्यानंतर मग पेपर वाटले, मग आम्हाला पहिल्या नंबरला लगेच पेपर मिळाला, आम्ही शेवटला होतो, मग आम्हाला मिळायला पेपर वेळ गेला, मग गोळा करताना मग तसंच झालं, मग आमचा पेपर लगेच ओढून घेतला. अशा तक्रारी येत होत्या. म्हणून त्या ठिकाणी काय केलं की सर्वांना सील बंद केलेले. कागद सील असतात आणि पेपर सील असतात. पहिल्यांदा पेपर वाटतात, उत्तरपत्रिका वाटतात आणि मग तुम्हाला सांगतात बेल झाली की पेपरचं सील तोडायचं, पेपर सुरू करायचं. पण आता ABCD या पद्धतीनं प्रश्नपत्रिका असतात. त्यामुळे असं काय होत नाही की आपण पुढल्याचं बघून काढायचं, मागच्याचं बघून काढायचं, शेजारचं घ्यायचं, 17व्याचं काय उत्तर, 5व्याचं काय उत्तर. आता हे चालत नाही. कारण पेपरमध्ये काय केलेलं असतं की तुमचा नंबरचा पेपर पुढल्याला तो नंबर ABCDमध्ये असल्यामुळे वेगळा असतो. प्रश्न तेच असतात. प्रश्नामध्ये कुठेही बदल नसतो की वेगळे प्रश्न आहेत का, मग A वाल्याला वेगळे, B वाल्याला वेगळे, नाही. फक्त त्यांचा क्रम बदललेला असतो. आता क्रम बदललेला कोणता प्रश्न, आता तुमच्या याच्यामध्ये 1 नंबरचा येणारा प्रश्न त्याच्यामध्ये 6 नंबरला असतो, पुढल्या पेपरला तो 11 नंबरला असतो. पण हे तुम्हाला असं ओळीनं झालंय का, तर नाही. त्यामुळे हे आपल्याला लक्षात येत नाही की कोणत्या नंबरचा कोणत्या नंबरला म्हणजे कशा पद्धतीने कन्वर्जन केलेलं आहे त्यांनी. प्रश्नपत्रिका तीच असते, काही बदल नसतो, प्रश्नात एकही बदल नसतो. फक्त आता तुम्हाला एक महत्त्वाचं असतं की जेव्हा पेपरमध्ये काही शंका निर्माण होईल तेव्हा खरा पेपर मानायचा इंग्रजी माध्यमाचा. काही प्रश्न असे असतात
जे इंग्रजीमध्ये वेगळे असतात, मराठीमध्ये वेगळे असतात, पण त्याची ॲन्सर मात्र येताना तेच येतात. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तुम्ही. चला, खालील अक्षरे, चिन्ह, अंक यांचे लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. पहा कितीचा गट होईल. पहा PRST. आता इथे काय नाहीये, पहिल्या ह्याच्यामध्ये T नाहीये, दुसऱ्या 4 मध्ये P नाहीये, तिसऱ्या 4 मध्ये R नाहीये, चौथ्या 4 मध्ये S नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला पुढे चौकोन. पहा तिथे चौकोन, चौकोन, त्रिकोण, गोल, गोल. आता इथे काय नाहीये, तर गोल नाहीये, इथे गोल नाहीये. तिसऱ्या चौकोनाच्या गटामध्ये पुन्हा तिथं गोल नाही आणि चौथ्या याच्यामध्ये चौकोन नाही. 4-4चे गट केले. एक मिसिंग फक्त शोधायचे. पुढे 28 पहा. 8-9 प्रश्नचिन्ह. पहा तिथे कितीचा गट होतोय. 5-5चा. 8-9 5-0-4 5-0-4 8-9 4-8-9 5-0 9-5-0-4 8. ओके. आरशातली प्रतिमा. ए वरनं पर्याय कट करा. ए वरनं पहिला पर्याय कट होईल. बी वरनं पर्याय कट करा, दुसरा पर्याय कट होईल. आता तिसरा आणि चौथा मध्ये बघितल्या लगेच पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. मनोरा. पहा मनोऱ्यामध्ये कोणाचं चुकलंय. एकाचही चुकत नाही मनोऱ्यामध्ये. 100% एवढी परफेक्ट तयारी. शाबास. हा 31. 1-6च्या म्हणजे तो या पद्धतीनं तयार झालेला आहे. 1-6-4 संपूर्ण गेलेला आहे. 25-22-20 25-22-20 म्हणजे ते खाली आलं. म्हणजे याचं काय झालंय. हो चाललंय तुमचं. काय चाललंय. पहिल्याचा विषय काय समज जोडला. पाण्यातलं प्रतिबिंब. हे वरून खाली होतं, हे खालून वर. आता मग त्याचं काय म्हणजे 2-5-3 2-5-3 कसा आहे या ठिकाणी 2-5-3 अशा पद्धतीने दिले. म्हणजे आता काय होईल 23-21-24 काय होईल 23-21-24 23-21-24 31चं काय दिले उत्तर एकच आहे. आता मी काय करू मी तपसून देऊ पेपर. आता तपासणाऱ्याला आता तपासणारी बारकी बाळ आहेत का. हां 8वीचे पोरं आहे. पेपर तपसायला जर आपल्याला सांगून जर जमत नसेल तर अवघड आहे. गणेश कुमार काय म्हणते कौन सा चैप्टर का पढ़ा रहे है. चैप्टर पढ़ा नहीं रहे या तो स्कॉलरशिप का पेपर चल रहा है. अभी स्कॉलरशिप की परीक्षा कितना 18 फरवरी को 18 फरवरी को उसका एक रोज पेपर चलता है. बच्चों को पेपर दिया जाता है और दूसरे दिन उसका सोल्यूशन हो जाता है. चला तुमचं झालं का क्लिअर. 30-31-32 कोणाची काय अडचण 30-31-32 गाडे नाही काय. 34 पहा पाण्याची प्रतिमा कशी दिसेल या आकृतीमधून शोधा. या गोलावरून पाण्याचे प्रतिबिंब पाय एक वरनं लगेच कळतंय. कशावरनं पर्याय गोल पाहिला किंवा एक वरनं पाहिलं तर लगेच लक्षात येते. एक जो या ठिकाणी या पद्धतीनं एक आहे पाण्यामध्ये काय होणार आहे तो या पद्धतीने एक त्याच्यावर पर्याय कोणता कट होणार आहे 2-3 कट होईल. राहिला 1-4 फरक सुद्धा काय अर्धवर्तुळ आहे म्हणजे आपलं खुरपं असतं ते त्या पद्धतीनं पाहिला पर्याय क्रमांक 4 येईल. चला 34 पहा तो त्याचे पाण्यातला आहे. पाणी तर उजव्या बाजूलाच राहतं. डाव्या बाजूलाच राहतं. तिरक्या रेषेवरून पाहिलं तर पहिला पर्याय सरळ कट होत आहे. ओके चला नदीचा प्रवाह ताशी 6 किलोमीटर आहे. नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेला ए ठिकाणी बी ठिकाणी जाण्यासाठी 2 तास लागतात. तर बी ठिकाणी ए ठिकाणी जाण्यास नावेला किती वेळ लागतो. पहा पाण्याचा प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर. नदी आहे आणि नदी 6 किलोमीटर वेगाने वाहते. म्हणजे पाणी वाहते 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये एखादी वस्तू म्हणजे नाव जर नुसती उभी केली तर
ती चालू न करता आपोआप पाण्याच्या प्रवाहाबरोबर तासाला 6 किलोमीटर वेगाने जाणार, तुम्ही चालू केली नाही तर. आता तिचा वेग आहे 12 किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटर पाण्याचा आणि प्रवाहाचा आहे 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे एकूण किती झाला वेग तिचा 18 किलोमीटर पर आवर. मग तिला पोहोचायला 2 तास लागतात. मग 2 तासामधला अंतर वेग गुणिले वेळ म्हणजे 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटर हे त्या 2 ठिकाणांमधलं अंतर आहे. आता परत जायचं. आता वेग तिला 12 किलोमीटर आहे, पण पाणी तिला 6 किलोमीटर वेगाने मागे चालतंय, म्हणजे प्रत्यक्ष तिचा वेग काय होईल 12 वजा 6 म्हणजे 6 किलोमीटर पर आवर हा त्या नावेचा वेग. 12 किलोमीटर चालली, पाणी मागे ढकलते, त्यामुळे प्रत्यक्ष तिचा वेग किती झाला 6. तसं जाताना काय झालं, तिचा वेग 12 होता, पाण्याचा 6, असं 18 किलोमीटर वेगाने ती गेली. पण येताना मात्र 12 किलोमीटर वेगाने येते, पण पाणी 6 किलोमीटर वेगाने मागे ढकलते, म्हणजे प्रत्यक्ष तिचा वेग राहिला 6 किलोमीटर पर आवर. मग 36 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल, वेळ बरोबर अंतर भागिले वेग आहे, त्यामुळे वेळ लागेल 6 तास. जाताना 2 तास, येताना 6 तास तिला लागतील. एका रांगेत सागर शेवटून 17वा आहे, मधोमध गिरीश आहे. उजवीकडून 5व्या क्रमांकावर असलेल्या प्रशांतपासून गिरीश 17व्या क्रमांकावर आहे, तर त्या रांगेत एकूण मुली. आता पहा, रचना करूया. एका रांगेत सागर शेवटून 17वा, जी या ठिकाणी आपण उदाहरण सागर काढला तर तो शेवटून 17वा म्हणजे त्याच्या इकडे 16 मुलं आहे. आता गिरीश मध्यावरती आहे. आता कुठे मध्य, इकडे आहे का इकडे माहित नाही आपल्याला, गिरीशच्या रचनेनंतर उजवीकडून 5व्या क्रमांकावर, उजवीकडून 5, आता इकडे आपण 16 धरले, उजवीकडून 5व्या क्रमांकावरती 1 2 3 4 5व्या क्रमांकावरती एकूण 16 आहे तिकडे. उजवीकडून 5व्या क्रमांकावर असलेल्या प्रशांत, याचं नाव आहे प्रशांत, याच्यापासून 17व्या क्रमांकावर काय म्हणजे प्रशांत पासून, हा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रशांत पासून म्हणजे प्रशांतला धरायचा. मग आता इकडे 16 होती, म्हणजे त्यातनं 1 4 गेली, म्हणजे याचा किती आहे 12 मुलं झाली. मग 17वा जे या ठिकाणी सागरचे म्हणजे पहा या ठिकाणी हा सागराचा नंबर 17वा आहे, म्हणजे इकडे 16 मुलं होती. मग आपण काढू वाटायचं, म्हणजे गपलत नको. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हा 17वा. आता काय म्हणजे प्रशांत पासून 17व्या नंबरला गिरीश. प्रशांत पासून म्हणजे प्रशांतला धरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17वा हा गिरीश आहे आणि तो मध्यभागी उभा आहे. मग गिरीश मध्यभागी आहे, तर त्या रांगेत एकूण मुलं. आता इथून जर आपण बोलली ही 16 17 18 19 20 20 मुलं डावीकडे, 20 मुलं उजवीकडे, 20 म्हणजे 40, गिरीश 41, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. गणेश कुमार सर 11 का सायन्स, छान, ओके 11चा सायन्स आहे. चला आपण का 3 सेंटीमीटर गुणिले 3 सेंटीमीटर गुणिले 3 घन सेंटीमीटर मापाचा एक लाकडी ठोकळा लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगाने प्रत्येकी समोरासमोर 2 बाजू रंगवल्या. नंतर तो 1-1 सेंटीमीटर घनचे तुकडे कापले. त्यामुळे खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. आता पहा या ठिकाणी आकृती सर्वसाधारण टेंटेटिव्ह काढतोय. आपल्याला काय त्याच्यावर उत्तर आकृती घन आकृती जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. जर आपला व्हिडिओ पाहिला असेल तर हा प्रश्न मला समजायला काही त्रासदायक नाही, पण पाहिलं नसेल तर अडचणीचा आहे. सर्व बाजूला एक रंग नाही आहे, तर समोरासमोर पृष्ठ एका रंगाने, मी असे 6 पृष्ठ 3 रंगाने रंगवलेला आहे. एका बाजूला हिरवा, एका बाजूला लाल आहे, एका बाजूला पिवळा आहे. एकच पृष्ठ रंगवलेले
हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे एकूण किती ठोकळे? आता पहा की या बाजूला हिरवा आहे असं समजा, एक पृष्ठ रंगवलेले या पृष्ठावरती किती येतील ओ हिरवे? एक पृष्ठ रंगवलेला कुठलाही हा पृष्ठ हिरवा आहे आणि त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती एक, म्हणजे हिरवे किती येतील? पिवळे किती येतील? या ठिकाणी एक आणि याच्या विरुद्ध पृष्ठावरती असे दोन हिरवे, दोन पिवळे आणि दोन लाल असणार. आपल्याला लाल विचारलेलं नाही, त्यामुळे हिरवे पिवळे एक पृष्ठ रंगवलेले एकूण ठोकळे किती आहेत? 4. हिरवा, निळा, पिवळा. आता बघा वरती सांगितले लाल, हिरवा, पिवळा आणि खाली काय म्हणताय? हिरवा, निळा, पिवळा रंग लावलेले किती ठोकळे आहेत? आता हिरवा, निळा, पिवळा याचा अर्थ काय समजायचा आपल्याला? कोपऱ्यावरचे की 3 रंग लावले. 3 रंग लावलेले किती येतील? कुठं असतील ते? कोपऱ्यात 3 रंगाचे असतात ते कोपरे. किती मोठा घन घेतला तरी तिथं 3च येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. सानिका ही गीताची मुलगी असून महेशची भाची आहे. महेश हा राधिकाचा दीर असून गिरीशचा काका आहे. नेहा व गिरीश यांची आई राधिका असेल तर खाली त्याची योग्य विधान कोणते? तुम्ही जर काल किंवा परवा 2 दिवस मी नात्यांचे व्हिडिओ टाकतो, एकूण 6 व्हिडिओ टाकले नात्यांचे, की त्या ठिकाणी रचना कशी करायची असते. आता नात्यांची रचना करताना काही नियम असतात. या नियमांचा तुम्ही आधार घेतला तर ही रचना करणं अवघड नसतं. नियमामध्ये काय तर या गोष्टी समजल्या पाहिजे. आता त्याच्यामध्ये पहिला नियम काय असतो की तुम्हाला नवरा बायको दाखवायचे असतील तर या पद्धतीनं बाण दाखवायचे. एका बाजूला बायको, एका बाजूला नवरा. ही अशी रचना केली की नवरा बायको आहे. बहीण भाऊ असतील ना तर बरोबर याच्यामध्ये ही बहीण भाऊ आहे. पुल्लिंग असेल ना तर तो चौकोन दाखवा, हा पुल्लिंग आहे. स्त्रीलिंग असेल ना तर त्याला गोलामध्ये दाखवा, हे स्त्रीलिंग आहे. म्हणजे इथं नाती कळायला सोपी जातात. त्यानंतर बहीण भाऊ, भावंड म्हणलं, बहीण भाऊ म्हणलं की हे म्हणायचं. जोडपं म्हणलं, नवरा बायको म्हणले, पती पत्नी म्हणलं की या पद्धतीने दाखवायचं. पुल्लिंग म्हणलं की गोल चौकोन दाखवायचं, स्त्रीलिंग म्हणलं की गोल दाखवायचं. आजोबा आजी असतील, वडील असतील तर वडील, आई वडील असतील तर वडिलांकडून मुलाकडे बांधा. म्हणजे याचा आता खाली आहे तो मुलगा आहे, वरचा आहे तो वडील आहे, आई आहे. हे दोन्ही इथं. आता ही रचना करूया. आता सानिका ही गीताची मुलगी. सानिका जी मुलगी आहे, स्त्रीलिंग येईल सानिका, ही गीताची मुलगी आहे. म्हणजे याचा अर्थ सानिका कोण आहे? गीताची. गीता कोण आहे? आई. आता जेव्हा ही गीता आई आहे म्हणजे या सानिकाला पप्पा देखील असणार. पप्पा असल्याशिवाय इथं काय सानिका येणार नाही. म्हणजे या ठिकाणी तिचे या गीताचा नवराही असणार आहे. त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं असणार आहे. आता कोण आहे माहीत नाहीये, फक्त आपल्याला दाखवायला काहीच हरकत नाही. असून महेशची भाची आहे. सानिका महेशची भाची. भाची कुणाला म्हणतात? मामाला भाची म्हणतात. भाची आहे म्हणजे या सानिकाला कोण आहे? मामा. मामा म्हणजे कोण असतो? आईचा भाऊ. या सानिकाची आई कोण आहे? गीता. म्हणजे या गीताला कोण आहे? भाऊ आहे. तो भाऊ पुल्लिंग आहे म्हणलं तर तो चौकोनामध्ये दाखवला. आता बहीण भावाचं नातं कसं दाखवायचंय? बरोबर. म्हणजे गीता आणि तिचा भाऊ महेश. नाही काय नाव आहे? महेश. महेश आणि गीता हे काय झाले? नवरा बायको, बहीण भाऊ. महेश हा राधिकाचा दीर. महेश आहे ना हा राधिकाचा दीर आहे. म्हणजे या राधिकाचा जो नवरा आहे म्हणजे राधिकाचा दीर म्हणजे राधिकाचा दीर. दीर कुणाला म्हणतात? दीर कुणाला म्हणतात? नवऱ्याच्या भावाला. नाती सांगायला काय लागायचे करायला? तुमचे काही लग्न झाले करायला? लगेच लागला नाही करायला. हे राधिकाचा नवरा जो आहे तिचा भाऊ महेश आहे. याचं नाव दिलेलं नाही आपल्याला, पण हा राधिकाचा कोण आहे? पती आहे. राधिकाचा पती आणि महेश हे कसे झाले? भाऊ. आणि या दोघांची बहीण गीता. काय म्हणले?
महेश हा राधिकाचा दीर असून गिरीशचा काका आहे. कोण? महेश. गिरीशचा काका. आता काका कुणाचा असेल रे? राधिकाचा पोरगा असेल तो महेशला काय म्हणेल? काका. म्हणजे या दोघांचा, राधिकाचा मुलगा आणि तिच्या नवऱ्याचा मुलगा, काय नाव दिले त्याचा? गिरीश. आता हा पुल्लिंग आहे, गिरीश. महेश हा गिरीशचा काका. नेहा व गिरीश यांची आई राधिका असेल. नेहा आणि गिरीश. गिरीश आणि दुसरे एक पोरग आहे त्यांचं नेहा. मुलगी आहे म्हणून हे स्त्रीलिंगी आहे. म्हणजे ही देखील या दोघांची मुलगी आहे. या ठिकाणी बाण काढा. ओके. तर खालीलपैकी योग्य विधान कोणते? आता एवढी रचना केली आपण. आता याच्यामध्ये राधिकाच्या नवऱ्याचं नाव माहित नाही, सानिकाच्या वडिलांचं माहित नाही, नसू दे. महेश हा नेहाचा मामा आहे. महेश नेहाचा मामा आहे का? काका. वडिलांचा भाऊ म्हणजे पहिलं विधान चुकीचं. दुसरं, राधिका ही सानिकाची मामी आहे. सानिकाची मामी म्हणजे आई. आईचा भाऊ हा महेश आणि हा पण भाऊ आहे. म्हणजे आईचा भाऊ मामा, मामाची बायको मामी. बरोबर आहे. तिसरं, गिरीश हा महेशचा भाचा आहे. गिरीश महेशचा भाचा आहे. तर कोण आहे तो? भावाचा मुलगा म्हणजे कोण असतो? नेहा. सानिका ही नेहाची आत्ते बहीण आहे. सानिका नेहाची आत्ते बहीण. नेहाचे हे पप्पा, पप्पाची ही बहीण म्हणजे नेहाची कोण झाली? आत्या. आणि आत्याची मुलगी वहिनी. आपल्या घरी इथं वहिनी म्हणतात. आत्याचा पोरगा असला की दाजी आणि आत्याची पोरगी असली की पण ते घरी म्हणायचं. तिथं नात्यात आणायचं नाही. आत्याची मुलगी, आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, ही नाती आपल्याला लक्षात ठेवायची. आलं का लक्षात? कोणाला काय अडचण? नाती क्लिअर झाले का? हे नियम लक्षात ठेवले. थोडीशी अशी रचना केली की पुल्लिंगी स्त्रीलिंगीचा पण काय गोंधळ येत नाही. चला पुढे. मांडणीचं सूत्र सांगा. 28 बेचाळीस 7. चला 28 बेचाळीस 7 56 21 प्रश्नचिन्ह 14 49 35. काय येईल मग तिथं? 7चा पाढा 7चा पाढा. चला. क्रांती ए ठिकाणाहून दक्षिणेकडे 9 मीटर, बी या ठिकाणी चालली. तेथून काटकोनात वळून पूर्वेकडे 12 मीटर अंतरावरील सी या ठिकाणी गेली. तिथून काटकोनात वळून उत्तरेकडे 4 मीटर अंतरावरील डी या ठिकाणी गेली. ए पासून डी पर्यंतचे अंतर किती येईल? आपण रचना करूया. क्रांती ए ठिकाणाहून दक्षिणेकडे. आता दिशा असतात ती उत्तर असते, दक्षिण असते, ही पूर्व असते, पश्चिम असते. याच्यामध्ये आदन, पवार, आवाज ए ठिकाणाहून दक्षिणेकडे 9 मीटर. ए ठिकाणून दक्षिणेकडे म्हणजे खाली गेली 9 मीटर. नंतर ए ठिकाणाहून बी या ठिकाणी पोहोचलेली आहे. हे अंतर आहे 9 मीटर. लिहायचं म्हणजे आपल्याला रचना करून गरजेचं. तिथून काटकोनात वळून पूर्वेला गेली. वळून काटकोनात त्या ठिकाणी काटकोन 12 मीटर गेली. हे 12 मीटर अंतर आहे. 12 मीटर गेली. सी या ठिकाणी गेली. आता सी या ठिकाणी गेली. तिथून काटकोनात वळून उत्तरेकडे 4 मीटर. उत्तरेकडे वरती 4 मीटर गेली. 4 मीटर. आणि कोणत्या? डी या ठिकाणी. तर ए पासून डी पर्यंतचे अंतर ए ते डी. ए डी. आता हे 4 आहे म्हणजे या ठिकाणी लंब जर टाकला तुम्ही तर काय होणार आहे? हे 4 आहे म्हणजे 4. संपूर्ण 9 आहे म्हणजे हे किती राहिलं? 5. हे 12 आहे म्हणजे हे किती असणार? 5 12 13. फक्त रचना केली. गणितामध्ये 2 मार्क खिशात आहेत. एवढं सोपं गणित असतं पण आपण करत नाही. चला पुढे. हे काय म्हणताय?
आठवडे 63 थोडे 13. ओके, गुड गुड, छान. मी नुसतं बसल्याऐवजी सहभागी झाला त्याच्यामध्ये. आपण जर टाकलं गावडे नुसते त्या दिवशी बसले मुके, म्हणजे जेव्हा बसल्यानंतर उत्तरं टाकायला पाहिजेत, बोललं पाहिजे. लिंकच सापडत नव्हती, मग मला मागायला यायचं नव्हतं वे की सर मला लिंक सापडत नाही, मी कुठं जाऊ, कुठं हिंडू. युट्यूबला नुसतं फिरलं तर लाईव्ह मध्ये काय काय चाललंय ते दिसतं. भोजने कुठं टाकतात तो लिंक? ग्रुपवर. कुठल्या ग्रुपवर टाकतात? अहो काय मग काय एखादा त्याला तुम्ही मला सांगा, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन झालाय का? नाही झाला. कोणता ग्रुप आहे तो? म्हणजे त्याला तुमच्याकडे जेव्हा आम्ही लिंक टाकल्या होत्या तेव्हा त्या ग्रुपला जॉईन असा तर रोजची तुम्हाला लिंक त्याच्यावर येते. तुम्हाला आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेला नाही. करून ठेवले पण कधी बघितलंय का उघडून? लाईव्ह येते इथं, लाईव्ह इथं येते, ऑफलाईनला पण येतो. चला चला पुढे. 5 3 36 6 9 144 8 6 प्रश्नचिन्ह 7. बोला गावडे बोला. बाजूच्या गुणाकाराचे मध्ये दुप्पट दिली. साहित्रिक 18 आणि त्याची मध्ये दुप्पट 9 8 त्याची दुप्पट 6 7 त्याची दुप्पट हा एक झाला. दुसरा 9 3 12 काय काय उभी 3 आणि 9 12 12चे निम्मे 6 मग उभं 36 आणि 144 180 निम्मे आहे का बरं आहे. आणि ते 6 आणि 8 14च्या निम्मे 6. गुड. चला 5 जानेवारी 2018 रोजी शुक्रवार होता, तर 2020 साली कोणता वार 53 वेळा येईल? आता पहा 5 जानेवारी 2018 दिलेला आहे शुक्रवार. आता याच्यावर 5 जानेवारी 2019 ला कोणता वार येईल? शनिवार येणार. 5 जानेवारी 2020 ला कोणता वार येईल? 2020 लीप वर्ष आहे ना. मला हेच अपेक्षित आहे की फेब्रुवारी 2020 चा काउंटिंग झाला का? जेव्हा 5 जानेवारी 2019 मधून 5 जानेवारी 2020 ला याल तेव्हा काउंट होणारा मध्ये फेब्रुवारी कोणता फेब्रुवारी काउंट होणार आहे? 2019 चा काउंट. 2020 चा काय काउंटिंग होणार? 20 मध्ये 21 मध्ये जाताना 2020 चा काउंट. आता 5 जानेवारीला रविवार आहे, मी 1 जानेवारीला कोणता आहे? मग मागे 4 जानेवारीला शनिवार, 3 तारखेला शुक्रवार, 2 तारखेला गुरुवार आणि 1 तारखेला बुधवार. मग 2020 साल आहे, मग त्याच्यामध्ये किती दिवसाचा असेल 2020? 366 लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये कोणते वार 53 वेळा येतात? 1 आणि 2 तारखेचा, म्हणजे बुधवार आणि गुरुवार हे 2 वार 53 वेळा येणार. बाकीचे सगळे वार 52 वेळा येणार आहेत. तर उत्तर पर्याय क्रमांक बुधवार गुरुवार 2 आणि 4. चला संख्येचे निरीक्षण करा. 78 करा. बोला 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 बोला. 7 2 4 3 78. 6 5 1 8 126. 4 2 3 2 प्रश्नचिन्ह. बोला बोला देशमुख बोला.
बरोबर. आता मी इथं सांगा चार किती येते बघा बरं किती आनंद वाटतो. सगळ्यात जो आपण उत्तर दिलं हा आनंद कोणाला मिळाला? तुम्हाला मिळाला. म्हणजे जेव्हा आपण एखाद्यामध्ये समाविष्ट होतो प्रवाहामध्ये आणि एक जरी उत्तर सांगायचं मिळायला लागलं तर आपली छाती अगदी 54 इंचाची वाढ फुगते, एवढी मोठी. एवढा आपल्याला आनंद होतो. मग त्यामध्ये फक्त मनापासून इन्व्हॉल्व झालं तर या सगळ्या गोष्टी होतात. चला पुढे 3, 5, 2, 4, 0. 3, 5, 2, 4 मध्ये 0 दिलेला आहे. आणि हे सगळंच काढावं लागतंय. 1, 6, 2, 3 48 5, 0, 3, 2 प्रश्नचिन्हामध्ये. बोला 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 बोला. एकालाही उत्तर आलं नाही. बापरे, एकाचंही उत्तर आलं नाही. का बरं आलं नाही? अहो इथे जर तुम्ही केलं असतं याच्यात पहा, इथं 0 आलंय ना, मग 0 जुळवायचंय. मग 3 आणि 4 7, 5 आणि 2 7 फरक 0 येतो. मग इथं 3 आणि 1 4, 6 आणि 2 8 यातला फरक नाही आहे. मग इथं केलं 3 चा वर्ग 4, 3 अधिक 4 7 चा वर्ग 5 अधिक 2 7 चा वर्ग 49 49 0. मग इथे बघितलं असतं 6 अधिक 2 8 8 चा वर्ग 64 3 आणि 4 4 चा वर्ग 16 3 16 गेले 64 16 गेले. तसं इथे 5 अधिक 2 7 चा वर्ग 49 3 अधिक 0 3 चा वर्ग 9 किती उत्तर 40. पण आमचं डोकं काय जाग्यावरती नाही. चला तन मद वा अर्थपूर्ण शब्द तयार केला. काय शब्द तयार होईल? शब्द सापडला नाही मला. तन मद वा अर्थपूर्ण शब्द बनवल्यास चौथ्या अक्षराच्या शेजारचे अक्षर कोणते? मला ते 46 काय दिले उत्तर? 1 3 1 आणि 3 मग वा. चौथ्या अक्षर म्हणजे हे चौथं अक्षर घेतलं तर हे तिसरं इथे असेल किंवा हे असेल. चौथ्या अक्षराच्या शेजारचे. वादन वदन काय होतं थोडंसं आपलं वाचन प्रचंड असेल ना तर त्यांना या प्रश्न काय अडचणीचे येत नाही. काय होते बरं बघू आपण उद्या त्याला हा प्रश्न तसा ठेवूया आपण. हां वरती त्या ह्याला दाखवा. 5वीच्या एखादं 4थी 5वीचं पोरग देखील त्याच्यामध्ये सोडवू शकतात. त्याचं वाचन असेल त्याला काय अडचण येत नाही. वादन नाही वदन वाम वामतम वा तन नमव वाद एकदा ती शब्दात कुठली की त्या शब्दाच्या भोवती फिरत राहतो आपण.
दुसरं पहिलं दुसरं काय तर म जम नतम नतम नदम नवम नवाम तो घेतला तनम तगम तवम तवाम नाही मग घेतला मतम नाही म नाही येणार मग एकदा गेला द घेतला दतम दनम दवम दवाम व घेतला वतम वतम वनम वदम ववाम नाही वा घेतला तर वातम वानम वाम वादम वावम नाही म्हणजे तिथं मच्या ऐवजी तिथं वा घ्या बरं इथे आता त्याच्यावर मला काही जुळलं नाही इथे वा येईल असा तनवा तनवा तमवा तदवा तववा नाही न घेतला सुरुवातीला नतवा नमवा 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 त्याच्यावरून काय बरोबर तो एक जुळलं करण्यासारखा शब्द वाटतोय नमवा अशा पद्धतीनं जमू शकतो नमवा चला चला नमवा झालं नाही नदवा नववा नाही हा नववा नववा चला पुढे आपण वरती लिहून ठेवतो की दवा उद्या बघू काय एवढं मोठं त्याच्यापेक्षा आणलं नाही घोडं काय तर आपल्याला इथं आढळून राहत नाही आपण परीक्षेत ते आढळून राहत नाही कधी तर हे तर काय किरकोळ आहे बरोबर का नाही फायनल परीक्षेत तर कधी आपण आढळलोय का कुठला प्रश्न येत नाही असं झालंय का 100% पूर्ण असतं काय रे काय रे चला पुढे चला 47 सोपा आकृती पूर्ण करण्यासाठी काय पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं किंवा पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातलं आरशातला जोडा पाण्यातला जोडा पर्याय क्रमांक 2 चला पुढे 48वा पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय होते आरशातलं नाही पाण्यातलं नाही काय नाही ती आकृती काय फिरते घड्याळ्याच्या दिशेने फिरते ते त्रिकोणावरनं बघितलं तर पर्याय कट होत आहे पर्याय क्रमांक 3 येणार चला प्रश्न आकृती सारखी दिसणारी हुबेहूब दिसणारी चौथा त्या टिपक्यावरनं कशावरनं केलं काय काय होते खालच्या 3 रेषावरून पहिला पर्याय कट तोंडावरून दुसरा कट डोळ्यावरून तिसरा कट उत्तर पर्याय क्रमांक 4 चला लपलेली आकृती पहा पर्याय क्रमांक 3 आहे लपलेल्या चला एकाला उठा उठा की एकाला उठा 2ला बसा 3ला उंच उडी मारा 4ला दोरी उडी मारा 5ला टाळी याप्रमाणे कृती केल्या मुलांनी उंच उडी मारल्यावर लगेच किती वेळा दोरीच्या उड्या मारा उंच उडी मारा कितीला आहे 3ला आणि मग दोरीच्या उड्या कितीला आहे 4ला म्हणजे उंच उडी मारा दोरीच्या उड्या म्हणजे 3 4 असं पाहिजे चला 34 नंबर किती वेळा आला प्रश्न आणि इथं जायचं ना तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे चला दिलेल्या प्रश्न आपण दुमडून कापलेला कागद उलगडायचा पहा पहिल्यांदा वरचा पाव भाग आहे खाली उघडला तर त्याच्यावरनं पर्याय कट करा दुसरा कट होईल चौथा कट आता त्याचं आरशामधलं घेतलं तर पर्याय क्रमांक 1 येईल दिलेल्या अक्षरवाले वरून बॉयला 36 BOY बॉय 36 रॅट 39 तर सेट चला कोण सांगेल बॉय बोला शेवटून नंबर दिला बॉयचा बीचा येईल 23 24 ओचा 11 वायचा
यांची बेरीज 36. आरचा 8, एचा 25, चा 25, 31, 8, 39 येते. मग एसचा ईचा 6 किती येते 34. ओके गुड. तर दिलेले अक्षर म्हणले र नंतर लगेच त आहे, र च्या नंतर त, पण र पूर्वी लगेच आहे आणि र पूर्वी लगेच प आहे. असे र किती वेळा आले, परत किती वेळा आले बघा, 6 वेळा आलेले परत 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 परत. तर एका सांकेतिक भाषेत वर्क WORK तर वर्क WORK वर्क दिलेला आहे 15, 8, 11, 3. युअर YOUR युअर दिलेले 85, 111. तर त्या भाषेत MONK. चला काय जाती का घरी, तर काय ते संबंध आहे, मला मार्गदर्शन मागे काय संबंध आहे 55चा, एकाला सुटलं नाही. हा अक्षरांच्या अनुक्रम उलट क्रमाने घ्या की, हो काय हो. हा डब्ल्यूचा किती नंबर आहे, 3 नंबर. ओचा उलट 11, आरचा 8, केचा 15, 15. युअरचा वायचा ए, ओचा युचा आणि आरचा MONK एमचा ओचा एमचा केचा. कसं आहे, काय काय पद्धतीने तिथे यायला पाहिजे, उलट पाहिजे. म्हणजे काय 15, 12, 11, 13. चला पुढे दिलेल्या अक्षरमध्ये कॅप 48, कॅपला 48, डूला 60. तर डोला काय, हा सीचा नंबर किती, एचा 1, बीचा 16, 16 चे 16 त्रिक 48, डीचा 4, 15, 64, एनचा 14, ओचा 15, 3 14. 56 झालं. 57 5. ऑगस्ट क्रांती दिन, जानेवारी बालिका दिन, नोव्हेंबर बाल दिन, फेब्रुवारी पर्यावरण दिन. कोणतं चुकीचं आहे, फेब्रुवारी ऑगस्ट किती तारखेला क्रांती दिन असतो, 8 ऑगस्ट. जानेवारी बालिका दिन परवा दिवशीचा आहे 3 जानेवारी. नोव्हेंबर बाल दिन 14 नोव्हेंबर. पर्यावरण दिन कधी असतो, 5 जून. चला DOKDELJF DOKDEL आणि JF काय वेगळं निघेल, बोला. डीचा क्रमांक 4, ओचा 15, 15 60, एचा 11, बीचा 4, 11 44, ईचा 5, एलचा 12, 12 60, जेचा 10, एलचा 6, 60. गुणाकार इथं एकच आहे. चला 6721, 9629, 8520, 7414. बोला अनुष्का, बोला. 6 7,
भागिले 2 केले तर 31 होते. 42 च्या निम्मे 21, 9 54 च्या निम्मे 27 पाहिजे, 48 च्या निम्मे 20 आहे, 728 च्या निम्मे 14 आहे. इथे चुकीचं आहे. चला 0.036, 0.0081, 0.01, 0.000144. बोला. तेचना वर्ग म्हणजे 0.6 वर्ग पाहिजे होता 0.36 पण तिथे 0.036 आणि दुसरा आहे ना तो 0.09 आहे, तिसरा आहे ना तो 0.01 आहे आणि चौथा आहे ना तो 0.012 आहे. या वर्ग संख्या आहे. हा. इथे 3 संख्येच्या वर्ग केला 6 संख्येच्या अगोदर कशावर ठेवलं? 1 संख्येच्या वर्ग केला तर 2 संख्येच्या अगोदर, 9चा वर्ग 81, 2 संख्येने 4 संख्येच्या अगोदर. इथं 3 संख्येच्या एक तर 2 संख्येच्या अगोदर असतं तर वर्ग झाला असतं, तर 4 संख्येच्या अगोदर असतं तर वर्ग संख्या झाली असते. चला पुढे 61 पहा. गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक 4. का? रंगवलेला भाग उजवीकडचा आहे. सगळीकडे त्रिकोण आहेत तर ते सरळ उभे केले तर डावीकडचा रंगवलेला आणि पर्याय क्रमांक 4 मधला त्रिकोणाचा उजवीकडचा भाग रंगवलेला. ABC यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 22 वर्ष, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? 5 वर्षापूर्वी त्यांची सरासरी 22 म्हणजे 22 × 66. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 22 सरासरी 22 × 3 66 5 वर्षापूर्वी. आज तिघही 5-5 वर्षाचे वाढणार म्हणजे त्यांची बेरीज अधिक 15 होईल. किती होईल? 66 आणि 5 71 81. आजची झाली. 5 वर्षानंतर पुन्हा 3 तिघही 5-5 वर्षाने वाढतील म्हणजे अधिक 15 झाले 96 त्यांची बेरीज येईल. आणि प्रश्नात पहिल्या पदाचा दुसरे संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी. आचार्यात्रे करेचे पाणी म्हणजे त्यांनी लिहिलेलं आचार्यात्रेचं साहित्याचं नाव आहे. पु ल देशपांड्याचं बटाट्याचे झाड आणि पहिला आणि तिसरं. चला 2 पर्याय नोंदवा. 64चं पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे पहा? पाण्याची प्रतिमा. 2 पर्याय नोंदवायचे म्हणजे सगळीकडे एक झाला पर्याय, त्याच्यावर पाण्याच्या प्रतिमेवर कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 2. चला दुसरं काय होईल? जागा चेंज केली. मग जागा चेंज केली तर कोणताही पर्याय? तिसरा. ओके. 123 ला 14 तर 243 ला प्रश्नचिन्ह. 123 ला 14 तर 243 ला प्रश्नचिन्ह. बोला बोला. त्यांच्या वर्गाची बेरीज 14 येते. इथे 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 त्यांची बेरीज 16 29. अजून वेगळं काय आहे का कोणाचं? एकच पर्याय बघा. चला 23 ला 11 23 ला 11 तर 43 ला प्रश्नचिन्ह. बोला. 3 आणि 2 5 आणि 3 आणि 6 6 5 11. यांचा गुणाकार येतो 6 आणि यांची बेरीज येते 5 11. याचा गुणाकार येईल 12 आणि बेरीज येईल 7 12 आणि 7 19. चला GT ला G मध्ये 13T तर DP मध्ये DP आणि काय बाजूला काय झाले? बाजूला काय नाही मध्ये नाही लावले. काय त्यांचा क्रमांक केला प्रमाण दिला 7 आणि दिला 20 आणि त्यांची वाटा 13 जीचा 7 येतो 20 आहे. 20 मध्ये 7 गेले 13. बरं डीचा 4 डीचा 16 16 ला 4 12 डी 12 डी 12 पी डी 12 पी असं बघतो. चला 0 2 7 10 26 30. 0 2 7 10 26 30. बोला. नाही कुणाला आलं?
एकालाही नाही उत्तर सांगता आलं. एखाद्या पद्धतीने गेले होते. एकाडे एक पद्धतीने गेल्या मग सांग ना. 1 चा घन वजा 1 0. बरोबर. 2 चा घन वजा 1 8. 1 चा घन वजा 1, 1 चा घन अधिक 1, 2 चा घन वजा 1, तसं नाही. 2 चा घन अधिक 2. 3 चा घन वजा 1 वजा 1, 3 चा घन अधिक 3. 4 चा घन वजा 1 वजा 1 63. त्यापुढे 4 चा घन अधिक 4 68. 2 पद काढली आपण. एक काय करता, एक काय म्हणता, 2 आहे का पर्याय? चला 17 19 23 29. 17 19 23 29 दोन पर्याय आहे का? आहे. बोला. मूळ संख्या मूळ प्राईम नंबर. चला 17 19 31 31 आणि 37. 37. हा बोला की. त्याच्यातला फरक हे होतोय. म्हणजे 17 आणि 19 मधला 2चा, 2चा, 23 मधला 4चा, 4चा, 6चा, 8चा. ओके ओके. चालेल, काय हरकत नाही. चला पुढे का 5 कितीचा गट होतोय? काय होतंय तिथं? 5चा. पहिलं उचलायचं शेवटला टाकायचं, मग त्रिकोण पुढे आला, पुन्हा त्रिकोण उचलायचं शेवटला टाकायचं, चौकोन पुढे आला. ओके. मग त्याचा पुढचा गट काय येईल? चौकोन पुढे टाकला, गोल गोल स्टार त्रिकोण चौकोन. पर्याय 4. तर 71 पहा काय झाले. पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा फक्त. टिपक्यावरती गेला, बाहेरून टिपका, आतून टिपका बाहेर आला, पुढल्या घरात गेला, पुढल्या घरात गेला, पुढल्या घरात. त्याच्याकडे पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. आहे का बरोबर? रंगवलेल्या टिपक्यावरनं बघितलं तर. चला 9 16 23 33. 9 16 23 33 43 54 66 79. चुकीचं पद ओळखा. बोला. 2 7 16. बर 9 7 16. पुढं 16 आणि 24. बर 16 आणि 8 तर 24 घेतले. हा 24 आणि 9 33. ओके. 33 आणि 8 43. हा. 43 आणि 8 54. 54 आणि 12 66. 66 आणि 13 19. बरोबर. 23च्या जागी 24. अजून काय वेगळं कोणाचं नाही? BEA GJF LOK QTP UYV. बोला. नंबर द्यायला लागतील. सांगा. 2 5 1 2 5 1 7 7 7 10 6 12 15 11 12 15 11 17 20 16 17 20 16 21 25 22 21 25 22 1 2 5 6 7 10 म्हणजे 2च्या पहिली पण बघितली समजा तर 2 2 5 12 17 5 22 22 पाहिजे. इथे 10 15 20 25 बरोबर. इथे 1 5 6 11 16 21. चला सांकेतिक भाषेत 32 त्रिकोण चौकोन बरोबर 16. 32 त्रिकोण चौकोन बरोबर 16. 80 स्टार त्रिकोण बरोबर 12. 12 स्टार बरोबर 3. तर त्या सांकेतिक भाषेत समान उत्तर येणारे 2 पर्याय निवडा. बोला. सर आपण पहिल्यांदा जर शेव खाली बघितलं तर खुली म्हणजे भागिले 4 असणार आहे. खुली म्हणजे भागिले 4 घेतलं तर इथे 20 येते. 20 वजा 8 त्रिकोण म्हणजे वजा 8. 32 वजा 8 केलं तर 24 वजा 8 वजा 8 चौकोनला पण वजा 8 कसं येईल? चौकोनला पण वजा 8. त्रिकोणला एक चिन्ह यायला नाही पाहिजे ना तिथं.
मग इथं वेगळं काय येऊ शकतं का? नाही. नाही येऊ शकत. बरं, चला आपण बघू उत्तर कोणतं येते. पहिलं आणि चौथं बरोबर आहे का? हा नाही 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 तसलं नाही, तसलं नाही. कोणतं येते उत्तर? पहिलं आणि चौथं बघू आपण. 29 चौकोन त्रिकोण आणि चौथं काय 100 स्टार चौकोन. 29 चौकोन म्हणजे काय? चौकोन म्हणजे वजा 29 मधनं 8 गेले 21. 21 त्रिकोण वजा 21 मधनं 8 गेले 13. 100 भागिले 4 25. 25 वजा 8 17 येते. सगळं सारखं येते. हा 25 वजा 8 13. 25 वजा 8 17 येते. हा बोला येते वाटते. 32 वजा 8 केलं ना तर 32 वजा 8 24. 24 गुणिले 2 48 भागिले 3. इथे पहा इथे 32 वजा 8 गुणिले 2 म्हणजे इथं अगोदर गुणाकार केला जाईल. 32 वजा 16 होते. 32 मधनं 16 गेले 16 आहे. म्हणजे या ठिकाणी चौकोनाची किंमत वजा गुणिले 2 आहे. एक चिन्ह येणार नाही. वजा 8 अधिक 8 असं नाही येणार कधीच. त्यामुळे तिथं तुमची चूक होत होती. मग पहा आपण पर्याय पाहू. 29 गुणिले 2 आणि त्रिकोणचं काय वजा 8. 29 गेले 58 मधनं 8 गेले 50 येईल. आणि तर 100 भागिले 4 25. 25 2 50. इथे इथे 50 उत्तर येते. तर तिथं आपला अर्थ घेण्यासाठी तो असा कधीच येत नाही. चला पुढे. कितवा प्रश्न 75. कॅट CAT त्रिकोण 2 चौकोन नंतर 10 EL 10 कसं दिलाय वर्तुळात टिंब वर्तुळ स्टार आणि नाव स्वस्तिक वर्तुळात टिंब चौकोनात खुली. तर आणि काऊला काय दिलंय चौकोनात खुली चौकोन स्वस्तिक. आता या सगळ्यात कॉमन कोण आलाय का हो? अक्षर तर घेऊ CATEN झाला OWCOW झाला. चला पहिल्या चौथ्यामध्ये काय येतो कॉमन C म्हणजे चौकोन. C ला चौकोन. चला C ला चौकोन. पहिल्या दोन मध्ये T कॉमन आहे गोल. T ला गोल. वरती कोण राहिला A ला त्रिकोण. A कुठं आला का नाही. हा N ला गोलात टिंब. N ला गोलात टिंब. हा E ला काय स्टार. ओला कॉमन इथं आहे हो नाही. आता इथे पाहिजे. आता इथे चौकोन ओला W ला असं होतंय चौकोनात खुली तर स्वस्तिक एक सांगता येत नाही. हे दोन्ही पण असू शकेल. तर आता इथं पर्याय कट पद्धतीनं जावं लागेल. आता चला अक्षराचा पण सारखा असेल नोट NOTE. N ला काय आहे वर्तुळात टिंब. O ला माहित नाहीये. T ला गोल आणि E ला. आता इथं पर्याय कट पद्धती 3 नंबरचा पर्याय
येतो म्हणजे या ठिकाणी प्रवर्तन फुल येते पर्यायगत पद्धत वापरणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू उद्याच्याला पुन्हा एकदा.